नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये. आता साई जेव्हा माहीजवळ येतो आणि माहीला म्हणतो, मला सगळं काही खरं कळलेलं आहे की तुम्ही एका श्रीमंत घरातील आहात आणि तुमचं नाव माही आहे, हे सर्व काही मला कळलं. तेव्हा मात्र आता साईला वाटतं की ह्या नक्की रमाच आहे म्हणून, आणि तो या माहीला श्रद्धा हा समजवतो. तेव्हा मात्र आता साई असं म्हटल्यानंतर माहीला तर खूप असा धक्का बसतो. तेव्हा माही लगेच उठते आणि हॅलो, अहो नक्की तुम्हाला हे सगळं कसं माहिती आहेत आणि तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कसं माहिती की माझं नाव माही आहे? तुम्ही काय मला ब्लॅकमेल करण्यासाठी आलात का आणि तुम्हाला धमकी देतोस का? तेव्हा आता साई म्हणतो की अहो मी कशाला तुम्हाला धमकी देऊ, अहो तुम्ही मला फसवलं आणि माझा विश्वासघात केला तुम्ही. तेव्हा मात्र आता माही लगेच साईच्या हाताला धरते आणि त्याला थोडंसं बाजूला नेते आणि म्हणते की हॅलो, अरे काय बोलतोस तू आणि तुला कसं कळलं की माझं नाव माही आहे म्हणून? आणि काय रे तू तर असा बोलतोस की जसा लहानपणापासून तुम्हाला ओळखतो. आणि हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, माझं नाव माही आहे हे कुणाला कळायला नको. आणि काय हवं आहे तुला? पैसे हवे आहेत का? लगेच आपल्या बॅग मधून पैसे काढते आणि किती पैसे तुला हवे आहेत असं म्हणते आणि ते सगळे पैसे देत म्हणते की तुला हवे तेवढे पैसे घे, परंतु प्लीज कुणाला सुद्धा सांगू नकोस की मी माही आहे म्हणून. तेव्हा आता पैसे देऊन माही खूप काही साईला बोलत असते. साईला आता इतका राग येतो. साई आता रागाने म्हणतो की बास करा, तुमच्या हा पैशाचा माज आहे ना तो तुमच्याकडेच ठेवा तुम्ही. मला हे तुमचे पैसे वगैरे काही नको, मला फक्त सत्य हवं होतं. मला तर उगाच असं वाटत होतं की तुम्ही खऱ्या आहात म्हणून, आणि तुम्ही खऱ्या होता म्हणूनच माझ्यापासून लांब जात होत्या, परंतु नाही, तुम्ही तर एक नंबरच्या खोटारड्या निघालात. कारण मी गरीब आहे म्हणून तुम्ही माझ्यापासून दूर गेलात ना. तेव्हा आता माही म्हणते की हॅलो, अरे तू कोण आहेस? परंतु साई आता माहीचं काही ऐकून घेत नाही आणि त्याचा सुद्धा आता खूप मोठा एक गैरसमज होतो आणि रागानेच तो तेथून जायला निघतो. माही त्याला ओरडत असते की हॅलो, अरे कोण आहेस? तेव्हा आता साई तेथून निघून जात असतो, परंतु आता तेथे अभि येतो. अभि म्हणतो की अरे ॲब्स, अरे तू सुद्धा वैतागला असता. एक माणूस इथे आला होता तू गेल्यानंतर आणि तो मला म्हणत होता की तू माही आहे, तू श्रीमंत आहे आणि मी गरीब आहे म्हणून तू अशी वागली, मला फसवलंस वगैरे वगैरे समथिंग, ती असं काहीतरी तो बोलत होता. तेव्हा आता अभि म्हणतो की अगं पण तो कुठे आहे? तर माही सांगते की अरे तो गेला. तेव्हा आता अभि म्हणतो की बरं तो गेला आहे ना, तू त्याचा विचार करू नकोस, चल आता आपण निघूया, आपल्याला अजून काही जागा बघायच्या आहे, तुला मी दाखवतो. तेव्हा आता माही मात्र त्याच विचारात असते आणि या साईमुळे तिला आणखीन वैताग आलेला असतो की काय ह्या गोष्टी आता आयुष्यामध्ये आणखीन काही घडत असतात. त्यानंतर आता इकडे देविका नीलला सांगत असते की आज मात्र त्या रमाला पुन्हा आपल्याला माही बनवावं लागेल, कारण आज वकील साहेब आणि ते नोटरीवाले येणार आहे. तेव्हा आता नील म्हणतो की मग टेन्शन काय त्यात, आता रमाला आपण असं चुटकी वाजवत माही बनवू शकतो. तेव्हा आता देविका चुटकी वाजवतच म्हणते की अरे असं नाही राहिलेला, त्या मुलीला आपल्यावर संशय आलेला आहे. तेव्हा आता रमा मात्र हे सर्व ऐकत असते आणि मनात म्हणते की नक्की या लोकांना माझ्यापासून काहीतरी फायदा आहे, म्हणूनच त्यांनी मला येथे डांबून ठेवलेला आहे. पण नक्की यांचा काय फायदा असेल आणि काय यांनी मला डांबून ठेवलं असेल, या सर्व गोष्टीचा रमा विचार कर. नक्की यांचा आणि मुकदमांचा काय असा संबंध असेल. त्यानंतर आता इकडे आनंद हा पेंटिंग काढत असतो आणि अक्षय तेथे चोपाळ्यावर बसलेला असतो. अक्षय सारखा विचारत असतो. तेव्हा मात्र आता आनंद अक्षयला विचारतो की काय रे अक्षय, कसला इतका विचार करतो? अरे त्या देवधरांची सुद्धा तुझं बोलणं झालेलं आहे, त्या मीटिंग सुद्धा उद्या तुझ्यासोबत करतात इकडे ऑफिसमध्ये येऊन, मग कसला तू विचार करतोस बरं आणि कशाला तू इतकं टेन्शन घेतोस? तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की अरे टेन्शन नाही त्यात, अरे मी हा विचार करतो की आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला मी रमाला काय गिफ्ट देऊ बरं. तेव्हा आता आनंद म्हणतो की हो ना, हे मात्र टेन्शन घेण्यासारखीच गोष्ट आहे, कर बरं, विचार कर बरं. पण एक गोष्ट मी तुला सजेस्ट करू का, जर तुला माझं पटत असेल तर मग तू त्याबद्दल विचार कर. अक्षय म्हणतो की बोल ना, अरे दादा नक्की तू काय सांगतो? त्यावर आता आनंद सांगतो की हे बघ, यावेळेस मात्र तू तिला जे काही आवडतं त्यामुळे असं साधं काही सेलिब्रेशन करू नकोस, म्हणजे उगच बघ ना, तिला आवडतं म्हणून कुठल्या तरी गाडीवर धाब्यावर झुणका भाकरी, ठेचा भाकरी वगैरे काही खाऊ नका आणि कुठल्या टपरीवर जाऊन चहा सुद्धा घेऊ नका. मी तर तुला यावेळेस असं सांगतो की तू एखाद्या चांगल्या कॅफेमध्ये किंवा चांगल्या रेस्टॉरंट मध्ये तिला घेऊन जा. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर मात्र खरंच अक्षयला तर आनंद होतो. अक्षय म्हणतो की खरंच नक्की तुझं तर अगदी करेक्ट आहे, तू अगदी योग्य विचार केला आणि तिला जे चिडायचं असेल ते चिडून दे, तिचं हे असंच असतं, दरवेळेस ती असंच करते, तिचं कायम हेच असतं. तेव्हा आता लगेच आनंद म्हणतो की हो ना सिरियसली, अरे दरवेळेस आता रमाचं हेच असल्यामुळे ती ना जर अँटिक आहे, आपली रमा अँटिक, ती आपल्याला असंच म्हणायची की जेव्हा एखादी वस्तू आपण असे ऑनलाईन मागायचो आणि ती कायम आपल्याला असंच म्हणायची की कशाला आपल्याला ह्या सर्व ब्रँडेड वस्तू हव्या
आहेत आणि जे काही साधं सरळ जी लोक रस्त्यावर विकतात म्हणजे हाताने विणतात हे त्यांच्याकडूनच विकत घ्यायचं, मग त्यांचा धंदा हा चालायला नको का? आणि बापरे, खरंच आपली रमा काय पुढच्या लेवलची विचार करायची बरं. आणि खरंच अक्षय यार, अरे आपली रमा खूप अशी अँटिक होती आणि तिच्यासारखं कधीच कोणी होणार नाही असे जेव्हा आता आनंद म्हणतो तेव्हा आता अक्षयला धक्का बसतो. अक्षय आनंदला म्हणतो की काय रे, होती म्हणजे काय? अरे तू होती का म्हणालास? तेव्हा आता आनंद म्हणतो की अरे अक्षय, मला असं म्हणायचं होतं की खरंच ती किती वेंदळी होती, अगोदर किती वेड्यासारखं वागत होती, म्हणजे आपली रमा आणि तिच्यामध्ये वेगळा असा एक काही इगोनन्स ती वेगळी होती. आणि आत्ताची रमा तर एकदम अशी सॉफ्टवेअर स्मार्ट झालेली आहे आपली रमा. म्हणजे तेव्हाच तिचं ते इनोसेन्स होतं ना, ते मी मिस करतोय. जे इनोसेन्स तिचं अगोदर होतं ते. अक्षय म्हणतो की अरे तू इतकं काय एक्सप्लेन करतो, आणि हे बघ मला एकतर तिचा अगोदरचा स्वभाव आवडत होता. तेव्हा आता आनंद अक्षयचं हे बोलणं ऐकून मनात म्हणतो की हो अक्षय, आम्ही सुद्धा रमाचं हे जे काही वागणं आहे अगोदरचं तेच खरंच म्हणजे आपल्या रमाला खूप मिस करतोय. खरंच त्या रमासारखं कोणीच होऊ शकत नाही. त्यानंतर आता इकडे हा साई घरी येतो आणि जे काही आता त्याचा गैरसमज झालेला आहे त्यामुळे त्याला आता त्या माहीच्याच वागण्याचा इतका राग येतो आणि तो विचार करत बसलेला असतो. तेव्हा मात्र आता जेव्हा तो आपल्या मोबाईलमध्ये फोटो त्या चहावाल्याला दाखवतो आणि यांना तुम्ही ओळखलं का असं विचारतो, तेव्हा ते क्षण मात्र आता साईला सर्व काही आठवतात. तो चहावाला जे काही म्हटलेला असतो ते सर्व त्याला आठवत असतं. तेव्हा तो म्हटलेला असतो की येथे ही मुलगी सिगरेट प्यायला येत होती, ही मुजरूमदारांची मुलगी, काही दिवस ती बाहेर गेली होती आणि आता ती परत आली. तेव्हा त्यामुळे आणखीन एक मोठा गैरसमज होतो. आणि आता रमाने आता साईला सांगितलेलं असतं की तिचं लग्न झालेलं आहे, परंतु आता त्या माणसाने सांगितलेलं आहे की तिचं लग्न झालेलं नाही. त्यामुळे आता साई प्रत्येक गोष्टीचा विचार करून त्याचा गैरसमज आणखीनच रमाबद्दल वाढतो. आणि आता ज्या माहीला तो भेटलेला असतो तर माही त्याला काही पैसे देत असते की तुला हवे तेवढे पैसे घे, परंतु प्लीज तू आता माही हे नाव कुणाला सांगू नको. ते सर्व काही त्या गोष्टीचा तो विचार करतो आणि ते सगळं काही तो जेव्हा माईला सांगतो तेव्हा माई तेथेच असते. माई लगेच साईला म्हणते, मला तर वाटलंच होतं की असंच काहीतरी होईल म्हणून. जास्त साधी सुधी ती पोट्टी नव्हती, मी तुला सांगितलं होतं की ती पोट्टी चांगली नाही, परंतु तू तिच्यावर इतका जास्त विश्वास ठेवलास. आणि आता मात्र तुझ्या चांगलं लक्षात आलं असेल, जेव्हा तिची ती याददाश्त परत आली तेव्हा मात्र तिला आपलं हे घर वेगळं दिसलं आणि लगेच ती तुला सोडून गेली. आपला फायदा फक्त त्या पोट्टीने घेतला आणि लगेच पळून गेली. तेव्हा आता साई इतका टेन्शन मध्ये असतो. साई लगेच रागाने उठतो आणि वैतागून म्हणतो की माई, अगं माझा तर विश्वासच बसून नाही राहिला. मी तुला सांगतो की खरंच त्या असं नाही, त्या अशा नव्हत्या, नक्की काहीतरी असा बदल आहे. तेव्हा आता माई म्हणते की नाही, अरे त्या पोट्टीने तुला वेड लावलेला आहे म्हणून तो असं बोलतो. परंतु अरे एक गोष्ट लक्षात ठेव, त्या पोट्टीसाठी आपण आपलं गाव घरदार सोडून येथे येऊन राहतो आणि त्या पोट्टीने काय केलं तर आपल्या तोंडाला ही काळं फासलं. ही गोष्ट कशी तुझ्या लक्षात येत नाही? अरे त्या पोट्टीने खूप मोठा असा आपला विश्वासघात केला. त्यामुळे मी तुला जे काही सांगते हा विषय तू लक्षात घे. तेव्हा आता साईच्या डोळ्यात पाणी येत असतं. तो माईला म्हणतो की खरंच मी उगाचच फसलो आणि मला असं वाटत होतं की माणसं ही चांगली असतात, मी माणसावर विश्वास ठेवतो आणि त्यांना म्हणजे माणसं कशी असतात याची मला चांगली पारख आहे. पण का माही मी इतका फसलो म्हणून तो आता स्वतःला खूप त्रास करून घेत असतो. त्यानंतर आता इकडे नील हा माहीला काही औषध देण्यासाठी मात्र तिला ते इंजेक्शन द्यायचं असतं म्हणून तो आता किचन मध्ये येतो आणि तिच्यासाठी सर्व काही भाजी पोळी वगैरे सगळं तो ताटामध्ये घेत असतो आणि त्या जेवणामध्ये सगळं काही औषध तो मिसळून देतो. त्यानंतर आता लगेच तो रमाला ते जेवण घेऊन रूम मध्ये येत असतो. त्यानंतर आता रमा ही रूम मध्ये सारखा माहीच्याच बोलण्याचा विचार करत असते की जेव्हा तिने अक्षयला फोन केला होता तेव्हा माहीने फोन घेतला होता आणि मी माही अक्षय मुकदम म्हणजे मिसेस अक्षय मुकादम बोलते. या सगळं जे काही बोलणं फोनवर तिने ऐकलेलं असतं त्या बोलण्याचा ती विचार करत असते. तुम्ही माझ्या नवऱ्याशी असं नाही बोलू शकत, कळलं ना? तिकडे माही तर वेगळ्याच व्यक्तीबरोबर बोलते असं तिला वाटत असतं आणि इकडे मात्र आता ह्या रमाचा आणखीन वेगळा गैरसमज होतो. आणि तेवढ्यात मात्र तेथे नील जेवण घेऊन येतो. तेव्हा नील हसून म्हणतो की रमा हे बघ मी तुझ्यासाठी जेवण घेऊन आलो. तेव्हा रमा सुद्धा मुद्दाम आता नील बरोबर हसते. तेव्हा नील आता खुश होतो आणि म्हणतो की खरंच आता मात्र तू फ्रेश दिसते आणि खाऊन घे. तेव्हा आता रमा खुशून म्हणते की हो ना खाते आणि तू पण खा ना माझ्या बरोबर असं नीलला म्हणते. तेव्हा आता नील म्हणतो की हो ना खाल्ले असते आणि खरं तर मला एकत्र जेवायला तुझ्या बरोबर आवडले सुद्धा असते, परंतु मी माही गेल्यापासून
उद्यापासून आजच्या दिवशी मात्र उपवास करतो. आणि खरं सांगू का रमा, अगं मला काही गट फिलिंग मिळतंय, कारण तुला तुझा अक्षय मिळणार आहे आणि मला माझी माही मिळणार आहे. तेव्हा आता रमा म्हणते की हो ना, आणि खरं तर माझंच चुकलं. तू आणि देविका मॅम इतकं मला चांगलं माझ्याच चांगल्यासाठी सांगत होत्या आणि तुम्ही तुमच्यावर विश्वास नाही ठेवला, परंतु आता मात्र मला माझी चूक समजली. तू आणि देविका मॅम आहात ना, मग मला काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही. तेव्हा आता नील थोडासा हसतो आणि थँक्यू बोलतो आणि चल बरं आता जेवण करून घे. आणि रमाने लवकरात लवकर ते जेवण करून घ्यावं असं त्याला वाटत असतं. आणि हे बघ सगळं काही संपवायचं, काही ताटात शिल्लक ठेवायचं नाही. तेव्हा आता रमा खुशून म्हणते की हो ना खाते मी. तेव्हा आता त्याच्यासमोर ती मुद्दाम एक घास खाते. तेव्हा आता नील लगेच म्हणतो की मी आहेच, तोपर्यंत तू जेवण करून घे. तेव्हा आता रमा सुद्धा काही चॅप्टरच असते ती बरोबर नीलला आता गुंडाळते. नील आता दरवाजात जातो आणि परत तो वळून पाहतो. तेव्हा रमा पुन्हा एक चमचा खाल्ल्याचं नाटक करते. तेव्हा मात्र आता नील लगेच खुश होऊन दरवाजा लावून घेतो, कारण त्याला असं वाटतं की नक्की रमाने सगळं काही जेवण खाल्लेलं आहे म्हणून. त्यानंतर आता अक्षय तर रूम मध्येच असतो आणि माही आता खूप काही शॉपिंग करून रूम मध्ये येते. तिला माहितीच नसतं की अक्षय रूम मध्ये आहे म्हणून. जेव्हा ती दरवाजा लावते तेव्हा अक्षय वळून मागे पाहतो आणि तो माहीकडे एकटक पाहत असतो. तेव्हा माही जेव्हा अक्षयला पाहते आणि लगेच त्या बॅग आपल्या पदरात लपवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा अक्षय विचारतो की काय ग, अगं काय इतकं आणलंस तू आणि का लपवतेस. तेव्हा आता माही सगळे काही पिशव्या आपल्या पदराखाली लपवते. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं काही नाही, म्हणजे तू तर काही लपवतेस आणि काय, एक मिनिट, अगं तू रमा तू शॉपिंग करून आली की काय. तेव्हा आता रमा म्हणते की म्हणजे माही म्हणते की हो मी केलेलं आहे, परंतु आता मात्र मी तुम्हाला नाही दाखवू शकत. तेव्हा आता अक्षयला मात्र धक्का बसतो, कारण आपली रमा तर मॉलमध्ये कधीही शॉपिंग करत नव्हती. ती साधं रस्त्यावरचे जे काही दुकान आहेत त्यामधून सर्व काही खरेदी करायची. तर अक्षयला आश्चर्याचा धक्काच बसतो. अक्षय म्हणतो की काय, अगं आज तू चक्क मॉलमध्ये शॉपिंग करून घेऊन आलीस, हजारांनी पैसा तू खर्च केलास. तेव्हा आता माही म्हणते की होय, आणि का, कशासाठी, कुणासाठी, हे सगळं काही मी तुम्हाला आता नाही सांगू शकत. तेव्हा अक्षय उचकायला जाणार तोच लगेच आता माही त्याचा हात बाजूला करते आणि अक्षयला म्हणते की आत्ताच्या आत्ता तुम्ही लगेच बाहेर जा बरं. तेव्हा आता अक्षय विचारतो की अगं पण हे सगळं कुणासाठी आहे आणि कुणासाठी आणलंस तू. तेव्हा आता माही तर ऐकून घ्यायला तयारच नसते. ती अक्षयच्या हाताला धरते आणि जा बरं बाहेर, परंतु अक्षय म्हणतो की अगं काय, हे पण कुणासाठी. तेव्हा आता माही म्हणते की हे बघा, एकही प्रश्न तुम्ही आता नाही विचारायचा, आणि हे बघा हे सर्व मी का करते हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे आणि मला सुद्धा माहिती आहे, आणि हे बघा तुम्हाला सुद्धा माहिती आहे, आणि हे बघा मला अजिबात चालणार नाही बरं का. आपल्या लग्नाचा वाढदिवस विसरलो हे सर्व काही कारण दिलेली ते मला नाही आवडणार, कळले ना तुम्हाला. आणि हे बघा लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी मी तुम्हाला जे काही सांगेल ना तेच तुम्ही फक्त ऐकायचं. मी तुम्हाला जे सांगेल तेच कपडे तुम्ही घालायचे, एकही प्रश्न तुम्ही विचारायचा नाही. तेव्हा आता अक्षय मुद्दा म्हणतो की अरे देवा, आणि काय, केव्हा आहे आपल्या लग्नाचा वाढदिवस. तेव्हा आता माही सुद्धा मुद्दामून रागवते आणि म्हणते की हेच मला नको होतं, परंतु अक्षय मुद्दाम तिची गंमत करण्यासाठी खोटं बोलतो आणि हसतो आणि ओके काय ग, तू मला धमकावतेस की काय असं म्हणतो. आणि हे बघ, तू जर मला धमकावत असतील ना तर मी सुद्धा तुला धमकी देऊ शकतो, आणि हे बघ मी सुद्धा तुला जे काही सांगेल ना तेच तुला नेसावं लागेल. तेव्हा आता माही म्हणते की हो ओके डन. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं मग दाखव ना, परंतु माही आता अक्षयच्या हाताला धरते आणि त्याला रूमच्या बाहेर काढते. अक्षय ओरडत असतो की अगं माझं चाललेला आहे आणि तू का मला रूमच्या बाहेर जाण्यासाठी सांगते, परंतु माही आता अक्षयचं काही ऐकून घेत नाही आणि त्याला रूमच्या बाहेर काढून दरवाजा लावून घेते. आणि आता मात्र ती सगळे काही बॅग वगैरे त्या बाजूला ठेवते आणि त्यात जिने जो ड्रेस अक्षयसाठी आणलेला आहे ती बॅग घेते आणि त्यातून अक्षयचा शर्ट काढते आणि आपल्या हृदयाशी धरते. तिला इतका आनंद होतो त्या शर्टकडे एकटक पाहत असते. तेव्हा तो शर्ट बेडवर ठेवते आणि मस्त ते शर्ट अगदी रोमांटिक होऊन बघत असते. अगदी प्रेमाचा हात त्या शर्टवरून ती फिरवत असते, कारण माही सुद्धा आता पूर्णपणे अक्षयच्या प्रेमामध्ये अखंड बुडालेली असते. सारखी ती आता अक्षय बद्दलच विचार करत असते. त्यानंतर आता ती पॅन्ट सुद्धा काढते आणि शर्टला बरोबर ती तेथे व्यवस्थित ठेवते आणि त्या पॅन्ट आणि शर्टकडे ती पाहत असते आणि अगदी प्रेमाने त्या शर्टवर आणि पॅन्टवर हात फिरवत अगदी रोमांटिक होऊन त्याकडे बघून हसते आणि हात फिरवते. तेव्हा मात्र आता तिला इतकं अक्षयबद्दल अगदी प्रेम तिच्या मनामध्ये तयार झालेलं असतं आणि सर्व काही ती अक्षयच्या
आवडीचाच विचार करत असते। त्यानंतर आता इकडे रमाने जेवण केलेलं आहे हे मात्र तिने नाटक केलेलं असतं आणि ती आता तेथे बसलेलीच असते, कारण तिला देविका आणि नील नेमकं काय करतात, कशासाठी हे सर्व करतात हे जाणून घ्यायचं असतं, म्हणून ती आता त्यांची येण्याची वाटच पाहत असते। तेवढ्यात नील आणि देविका आत येत आहे असं तिला जेव्हा समजतं तेव्हा लगेच अगदी बेशुद्ध होण्याचं नाटक करते आणि लगेच ते खाली अशी झोपल्याचं नाटक करते। तेव्हा देविका आणि नील हे आत येतात तेव्हा रमा त्यांना अगदी ती पूर्णपणे नशेत आहे असं दाखवते। नील आणि देविका तर एकमेकांकडे बघून हसतात आणि तेव्हा ते दोघेही तिच्याजवळ जाऊन बसतात आणि एकमेकांकडे बघून तिची ती अवस्था बघून हसत असतात, कारण जे काही होते सगळं काही आपल्या मनाप्रमाणे होते असं त्यांना वाटत असतं। तेव्हा देविका म्हणते की नील तू बाहेर थांब, तू एक काम कर, बाहेरच थांब, मी तोपर्यंत हिला पटकन तयार करून घेऊन येते, म्हणजे हिला माही बनवून। तेव्हा आता नील ओके बोलून बाहेर निघून जातो तर देविका म्हणते की रमा, अगं रमा उठ लवकर। तेव्हा रमा मुद्दाम नशेत असल्याचं नाटक करते आणि आता स्वतःच्या मनाशी ठरवते की आज मात्र मला खरं यांचा काय डाव आहे हे कळेल। तेव्हा देविका तिच्या हाताला धरून उठ उठ असं करत असते तर मुद्दाम रमा तिचा हात अगदी बाजूला झिडकारत असते आणि जशी तिला खूप नशा चढलेली आहे नाटक आता ती यांच्यासमोर करत असते। तेव्हा देविका तिच्या हाताला धरते आणि कसं तरी तिला उठवते। नील आता बाहेर तयार होऊन केव्हा बाहेर येतात याची वाटच पाहून असते। तेवढ्यात देविका आता माहीला म्हणजे रमाला माहीसारखं तयार करते आणि बाहेर घेऊन येते। तेव्हा आता नील आणि देविका ह्या दोघांना वाटत असतं की नक्की आता ही पूर्णपणे नशेत आहे, ती काही असं बोलू शकणार नाही, परंतु हा मात्र आता रमाचा एक प्लॅन असतो। तेव्हा आता ते दोघेही तिच्या हाताला धरतात आणि वकील साहेब आणि नोटरीवाले यांच्या समोर जेव्हा रमाला घेऊन येतात तेव्हा देविका आणि नीलला खूप आनंद होत असतो की म्हणजे नक्की आता सर्व काही प्रॉपर्टी आपल्याच नावावर होईल, कारण रमाची ही अशी अवस्था पाहून त्यांनाही सगळं खरं वाटेल की माही अशीच आता असं ड्रिंक्स वगैरे करते म्हणून। त्यावर आता इकडे मुकादमांच्या घरी अक्षय आनंदला भेटतो आणि म्हणतो की अरे तू तर मला म्हणालाच होतात की रमाला यावेळेस मात्र लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी कुठेतरी आता असं रेस्टॉरंटमध्ये आणि मोठ्या कॅफेमध्ये घेऊन जा म्हणून। त्यावर आता आनंद म्हणतो की हो अरे म्हटलं होतं, पण त्याचं काय आता। तेव्हा अक्षय म्हणतो की हो माझं आता पूर्ण ठरलेलं आहे, रमाला कुठे घेऊन जायचं आणि तो दिवस कसा साजरा करायचा तो। अक्षय म्हणतो की अरे दादा रमा मला काय म्हणाली माहिती आहे का, आपल्या लग्नाचा वाढदिवस तुम्ही विसरू नका। तेव्हा मी विसरेल का, तुला असं वाटतं का मी लग्नाचा वाढदिवस विसरेल म्हणून। आणि ती मला असं म्हटली की मी सांगेल तसंच तुम्ही वागायचं, मी तुम्हाला जे म्हणेल तेच कपडे घालायचे, मी सांगेल तसंच तयार व्हायचं आणि मी सांगेल तेथेच जायचं असं ती मला म्हटले। आणि हे बघ तिला जर असं वाटत असेल की मी तिचं ऐकावं मग तिने सुद्धा माझं ऐकावं लागेल आणि तिने तर माझं ऐकलंच पाहिजे। तेव्हा आता आनंदला हसू येतं। आनंद म्हणतो की एक मिनिट, तुमच्या दोघांचं बरंच सुरू झालं का। तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे तिचं तर बरोबर आहे, तिचं बरोबर आहे आणि जर तिच्या आवडीचं मी घालावं असं तिला वाटत असेल तेव्हा माझ्या आवडीचे कपडे सुद्धा तिने घातलेच पाहिजे। तेव्हा मी तिच्यासाठी माझ्या आवडीचे कपडे घेऊन येतो आणि बघूया ती ते कपडे घालते का। त्यावर आता आनंद विचारतो की अरे पण म्हणजे नक्की तू काय करणार आहे बरं। तेव्हा अक्षय हसून म्हणतो की अरे तू बघतच राहा, कळेलच तुला उद्या। तेव्हा अक्षयने सुद्धा आता रमाचे जे काही आवडीचे कपडे घालायचे ठरवलेले असतात तर आता तो सुद्धा रमासाठी म्हणजे माहीसाठी छान असे कपडे घेऊन येणार असतो। त्यानंतर आता इकडे वकील आणि नोटरीवाले हे आलेलेच असतात। नील आणि देविका रमाला हाताला धरतात आणि तिला त्या नशेमध्ये खाली घेऊन येत असतात। मुद्दाम त्यांच्या समोर आता ते नाटक करतात माही सावकाश। त्यावर आता वकील साहेब विचारतात की काय हो मॅडम, आज तुमची मुलगी ठीक आहे का। तेव्हा देविका म्हणते की अहो सॉरी, अहो आज सुद्धा ती तुमच्याशी बोलण्याच्या मनस्थितीत नाही। तेव्हा आता रमा जोराने देविकाला ढकलून देते आणि सोडा असं म्हणते। देविका म्हणते की अगं माही। तेव्हा आता रमा मुद्दा म्हणते की हे बघा ही खोटारडी बाई आहे, ही सर्व काही खोटं बोलते आणि ही माणसं आहे ना दोघे जण मला औषध देतात म्हणून आज माझी ही अवस्था आहे। तेव्हा आता देविका आणि नील खूपच घाबरतात तर माही म्हणजे रमा आता तिथे सोप्यावर पडण्याचं नाटक करते। तेव्हा आता देविका लगेच तिच्या जवळ येते। तेव्हा देविका आता त्या वकील आणि नोटरीवाल्यांना म्हणते की तुम्हाला माहिती आहे का ही नशेच्या जास्त आहारी गेली आणि हिच्या डोक्यावर सुद्धा परिणाम झालेला आहे आणि हे ड्रग्स वगैरे जे काही आहे ना तिचं। तेव्हा आता लगेच वकील साहेब उठतात आणि देविकाला म्हणतात की सॉरी, ह्या अशा अवस्थेत तुमच्या नावावर ही प्रॉपर्टी नाही करू शकत, ही जे काही बोलते ना त्याचा आम्हाला नीट अभ्यास करावा लागेल। तेव्हा आता रमा म्हणत असते की हो ना करा, तुम्ही तपासणी करा। तेव्हा आता लगेच वकील साहेब म्हणतात की हे बघा ही केस आता पोलिसांकडे आम्हाला द्यावी लागेल। तेव्हा
तेव्हा आता पोलीस म्हटल्यानंतर देविका आणि नीलला तर धक्काच बसतो। देविका म्हणते की अहो वकील साहेब तुम्ही हे काय बोलता, पोलीस वगैरे कशाला हवे आहेत। तेव्हा आता रमा ही देविकाला म्हणते की ए तू बस खाली बस खाली, आणि ह्या आगाऊ बाईला पकडण्यासाठी पोलीस पाहिजे आणि तुम्ही पोलिसांना बोलवा, आणि देविकाचा पदर धरते आणि तू खाली बस असं म्हणते। तेव्हा आता देविका त्यांना म्हणत असते की माझं ऐका, तुम्ही सेटलमेंट करून टाक, काम होऊन जाईल। तेव्हा आता वकील साहेब म्हणतात की सॉरी मॅडम, मी एक वकील आहे आणि मला सुद्धा माहिती आहे की कायद्याला धरूनच काम केलं पाहिजे। तेव्हा आता रमा नाटक करत म्हणते की करेक्ट, आणि कायदा पाळतच राहणार। तेव्हा आता वकील साहेब आणि नोटरीवाले म्हणतात की येतो आम्ही, सॉरी, तर ते निघून जात असतात। तेव्हा आता रमा म्हणते की अहो पोलिसांना बोलवा, पोलिसांना नाही बोलवलं आणि कुठे जातात तुम्ही, आणि पोलीस जर आले नाही तर ह्या बाईला मात्र येथून कोण घेऊन जाणार बरं। हा खोटं बोलतो आणि ही सुद्धा खोटं बोलते, तुम्हाला कसं कळत नाही। आणि तेव्हा देविका आता हिच्या एक सनकणी कानामागे देते। तेव्हा आता रमा म्हणते की का मारतात तुम्ही, मी काय केलेलं आहे तुमचं, तुम्ही माणसं कोण आहात, एकतर कसं तरी मला होतंय। तेव्हा आता देविका खूप ओरडते आणि हिची जीभ खूप चालते, हिला आपण औषध पाजलं तरी सुद्धा आज ती एवढं बोलते। तेव्हा आता नील म्हणतो की काय करायचं, हिची जीभ कापून टाकू का। तेव्हा आता नील लगेच रमावर ओरडतो की काय ग, अगं कापू का तुझी जीभ, आणि काय बोलतेस मूर्ख कुठली। तेव्हा आता देविका आणि नील दोघांनाही खूप टेन्शन येते। तर नील आता देविकाला म्हणतो की चिल देविका, आणि हे पोलीस केस करायची म्हणतात ना, मग करूया आपण पोलीस केस, आणि कायद्याने सुद्धा काही गोष्टी असे प्रूफ होतात, त्यामुळे ही जी काही आहे ना ती माही अगदी वाया गेलेली मुलगी आहे असं आपण कायद्यासमोर सुद्धा सिद्ध करूयात। माझ्या ओळखीचे 2-3 असे काही लोक आहेत आणि आजच्या आज हिचे ब्लड सॅम्पल आहेस ना ते आपण घेऊया। तेव्हा मात्र आता रमा चक्कर येण्याचं नाटक करते आणि डोळे झाकून घेते। तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये जो काही ड्रेस आता माहीने अक्षयला आणलेला असतो तर अक्षय लगेच तो उचकून पाहतो। तेव्हा माही धावतच येते आणि अरे यार मी तुम्हाला ड्रेस उद्या दाखवणार होते ना, तर अक्षय म्हणतो हे माझं सरप्राईज आहे का। तेव्हा आता माही म्हणते की हो, तर अक्षय सुद्धा आता माहीसाठी एक ड्रेस घेऊन येतो आणि तो सुद्धा खुश होऊन रमाला म्हणजे माहीला तो ड्रेस दाखवतो। तेव्हा मात्र तो ड्रेस माही पाहते आणि खुश होते आणि हॅपी अॅनिव्हर्सरी असं म्हणते। दोघंही एकमेकांना आता विश करतात। तेव्हा मात्र आता इकडे रमा तर खूप रडत असते, तिला आता तिच्या आणि अक्षयच्या लग्नाचा वाढदिवस आठवतो आणि ती सुद्धा आता हॅपी अॅनिव्हर्सरी असं म्हणते, आणि अहो आता तुमचं दुसरं लग्न झालेलं आहे, तुम्ही तर मला एकटीला सोडलं, म्हणून आता रमा खूप रडत असते। तेव्हा आता मित्रांनो पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा।